बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहेत। सर, काय परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवलेली आहे आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये? समाजामध्ये दुफळी झाली आहे ही सरळ सरळ दिसते आहे। ओबीसी एका बाजूला आणि मराठा समाज एका बाजूला अशी जी दुफळी आहे ती लोकसभा इलेक्शनच्या अगोदर मिटली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि शासनाने योग्य भूमिका घेऊन ती मिटवली पाहिजे अशी शासनाला माझी विनंती आहे। काल मनोज जरांगे यांनी अत्यंत उद्विग्नतेने काही आरोप देवेंद्र फडणवीसांवर केले। काय वाटतं एकूण त्यांनी जे आरोप केले ते तथ्य आहे त्या आरोपांमध्ये? वाटतं त्याचे उत्तर जी आहेत ती देवेंद्र फडणवीस देतील ना, त्याच्यामुळे इतरांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं मला वाटत नाही। आपण एक सल्ला दिला होता की मनोज जरांगेंना विष प्रयोग होऊ शकतो आणि त्यांनी काल त्या हिशोबाने म्हणलं मी विष प्रयोग असं म्हटलं नाही। त्यांची तब्येत आणि त्यांची मेडिकल कंडिशन पाहता त्यांना सलाईन लागत होतं, औषधं लागत होती आणि म्हणून माझा सल्ला त्यांना असा होता की तुम्ही एकतर सरकारी डॉक्टर मार्फत हे सगळी औषधं घ्या, सलाईन घ्या, किंवा तुमचा घरचा ओळखीचा जो असेल, नेहमीचा असेल, त्याच्या मार्फत तुम्ही औषधं सलाईन घ्या, हा माझा त्यांना सल्ला होता। पण मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन असेल, यापूर्वीचं आरक्षण असेल, हे देवेंद्र फडणवीसांमुळेच गेलं असं त्यांनी आरोप केला। यामध्ये तथ्य वाटतं आपल्याला? असं आहे की देवेंद्र फडणवीसांची काही भूमिका ज्याला आपण म्हणता येईल की पुन्हा ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी व्यवस्थित बाजू हायकोर्टामध्ये मांडली। सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की देवेंद्र फडणवीसनी त्यांना सांगितले की तुम्ही इथे हजर राहू नका। त्याच्यावरनं असं मला वाटते की आपसामध्ये मतभेद झाले असं मी त्या ठिकाणी मानतो की कुंभकोणी असते तर आपण जिंकलो असतो आणि कुंभकोणी नाही म्हणून आपण हारलो, असा एक प्रचार झाला आणि त्यातून तो आरोप येतोय असं मला वाटतंय। काल जेव्हा मनोज जरांगे हे मुंबईकडे सागर बंगल्यावर जातो असं म्हणाले, त्यानंतर आज सकाळी काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। तर वाटते यांना रोखण्यासाठी जे सगळं करण्यात आलं? मला माहित नाही, त्याच्यावर नो कमेंट्स। एकूणच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचं किंवा मग ओबीसीमध्ये जी भीती निर्माण झालेली तर ही कशी दूर होईल असं वाटतं तुम्हाला? ती शासनाने प्रयत्न केला पाहिजे दूर करण्याचा, आणि शासन करेल असं मला वाटतं। म्हणजे हे 10% आरक्षण पुण्यात टिकल असं वाटतं आपल्याला पुढे सुप्रीम कोर्टात किंवा मग या टिकलं पाहिजे असं मला वाटतं। आता लोकसभा निवडणुका होत आहेत आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण किती जागा यांच्याकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे मागितलेल्या किंवा आम्हाला अगोदर हेच कळलेलं नाही की त्यांनी आपसामध्ये जागा वाटून घेतल्यात की न घेतल्यात, त्यांनी एकमेकाकडे कुठल्या जागा मागायच्या त्याची यादी दिली आहे की न दिली आहे याचीच आम्हाला माहिती नाही। त्याच्यामुळे ज्या वर्तमानपत्रामधनं आलं त्या वर्तमानपत्रामधनं आम्ही असताना त्यांना एक पत्र लिहिलं की बैठकीला आपण बोलवणार आहात, त्या बैठकीच्या अगोदर आपण जो 39 जागेंचा समझोता झाला असं जे म्हटलेलं आहे, त्या 39 जागेंचा विवरण जर आपण आम्हाला दिलं तर आम्हाला पुढच्या बैठकीमध्ये येताना एक तयारी करून येता येईल किंवा भूमिका घेऊन त्या ठिकाणी येता येईल। तर कोणत्या जागा आपण मागितलेल्या आहेत, कुठल्या जागा आम्हालाच कळलं नाही तर आम्ही काय मागणार? आम्ही अजून काही ठरवलेलं नाही। महाविकास आघाडी अनुकूल आहे आपल्याला सोबत घेण्यासाठी असं वाटतं, कारण वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे विधान येत आहेत। ते त्यांनीच ठरवावं घ्यायचं की न घ्यायचं ते। अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश झालेला आहे, काही लोक अजूनही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आगे आगे देखो होता है क्या, कारण बरेच लोक आहेत असं वाटतं। ज्यांना जायचंय ते जातील, ज्यांना नाही जायचंय ते नाही जाणार। ज्यांना गेले त्यांना स्वागत केलं पाहिजे, जे राहिले त्यांचंही स्वागत केलं पाहिजे। मतदार अत्यंत बुचकळ्यात पडलेले आहेत आंबेडकर साहेब महाराष्ट्रात। मला वाटत नाही मतदार बुचका, मतदाराने ठरवून दिलंय की आयराम गयारामाचं राजकारण जे आहे ते फुल स्टॉप देऊन टाकायचं। किती तारखेपर्यंत आपण वाट पाहणार आहात महाविकास आघाडीच्या अनुषंगाने या सगळ्या जागा वाटपासून? ते आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत। आम्ही
आम्ही टाईम लिमिट घातलेलं नाही. शेवटी आम्ही असं आमच्या प्रचार सभा ह्या चाललेल्याच आहेत. एकूणच बघायला गेलं तर आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.